मी अरुण घोडके शिवचिंतन जुन्नरच्या ठाण्यावरती अल्बेग नावाचा एक मोंगल अधिकारी होता. त्याने कोरीवगडावरील रायाजी भोलकर यास आतून फितूर करून घेतले आणि गड काबीज केला. एके रात्री तो आपले सैनिक घेऊन किल्ल्याच्या तटाशी आला आणि दोर व शिड्या यांच्या साहाय्याने त्यांना गडावरती चढवण्यात तो यशस्वी झाला. शत्रू आकस्मित किल्ल्यावरती चढल्याचे लक्षात येताच त्र्यंबकपंत व त्याचे साथीदार यांनी त्वेषाने लढाई दिली, परंतु ते हारले. त्र्यंबकपंत व त्याचा साथीदार मोरो नारायण कैद झाले. आबाजीपंत सबनीस व गिरजोजी निंबाळकर दिनकरराव हे 2 मराठी सैन्य ठार झाले. यादव शामराज व महाजी बाजी गडावरती बायका मुलांना घेऊन पश्चिमेच्या दरवाजाने कसेबसे सटकले. शंकराजी नारायण यास जेव्हा कोरीवगड शत्रूच्या पडल्याची बातमी कळाली तेव्हा त्यांना धक्का बसला. कोणत्याही परिस्थितीत गड पुन्हा काबीज करायच्या निश्चयाने ते राजगडास आले आणि तेथे त्यांनी परिसरातील किल्ल्यावरती असणाऱ्या सैन्यांच्या तुकड्या एकत्रित केल्या आणि बऱ्यापैकी सैन्य संख्या होताच शंकराजींनी पुन्हा एकदा कोरीवगडाला वेढा दिला आणि पुढे नाकेबंदी केली. अलीबेगला शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही. जीवदान देऊन त्याला किल्ला सोडून जाण्याच्या आठवती तो निघून गेला, परंतु फितूर असणाऱ्या रायाजी भोलकर यास चांगला मार देऊन त्याला पुढे राजगडावरती कैदेत टाकले. ही घटना इसवी सन 1694 नोव्हेंबरमध्ये घडली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.